हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण संकल्पना भाग 2. स्वयंभू. परमात्म्याचा अवतार आणि त्याचे अवतार कार्य समजून घेण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट माहीत करून घ्यायची आहे की परमात्मा स्वयंभू आहे. तो स्वमर्जीने येथे सर्व काही करतो, ते त्याच्याच मर्जीने करत ठेवतो आणि शेवटी त्याच्याच मर्जीने ते आवर्ते घेतो. येथे इतर कोणाचे काहीही चालत नाही. ह्या विश्वात परमात्म्याचीच एकमेव सत्ता आहे आणि तीच परम महासत्ता आहे. कोणाला हे आवडो किंवा न आवडो, कोणाला हे पटो किंवा न पटो, तरीही हे असेच आहे. कोणाचाही जन्म किंवा मृत्यू ज्याच्या त्याच्या मर्जीने होत नाही. ह्या विश्वात एक साधे पानही परमात्म्याच्या इच्छेशिवाय हलत नाही. कोणी कितीही जगायचा किंवा मरायचा प्रयत्न करू दे, परमात्म्याच्या मर्जीशिवाय यात यश येणे केवळ अशक्य आहे. कितीही अनुकूल परिस्थिती असली आणि कोणी कितीही प्रयत्न केला तरी परमात्म्याच्या इच्छेशिवाय कोणत्याही कार्यात यश येणार नाही. तसेच एखाद्या गोष्टीसाठी कितीही परिस्थिती प्रतिकूल असली आणि कोणी काही प्रयत्न केला नाही तरी जर परमात्म्याची इच्छा असेल तर ती गोष्ट होणारच. याचे अनेकांना अनेक प्रकारे अनुभव येत असतात. जो श्रद्धावान असतो तो यामागील परमसत्ता वेळीच ओळखतो आणि त्या परमसत्तेपुढे नतमस्तक होतो. त्याप्रमाणे स्वतःमध्ये वेळीच योग्य तो बदल करतो. असा भक्त साधक कर्माचे कर्तृत्व स्वतःकडे न घेतल्यामुळे कर्माला साक्षी राहून घडत असलेल्याचा आनंद घेतो. त्यामुळे कर्माच्या भोगापासून मुक्त राहतो. जो गुरमीत असतो तो अहंकारात रत राहतो. प्रतिकूल परिस्थिती असेल तर तो आपल्याच तोऱ्यात म्हणतो की मी लाथ मारीन तेथे पाणी काढीन. परिस्थिती अनुकूल असेल तर तो म्हणतो की मी माझ्या बुद्धीच्या आणि मनगटाच्या जोरावर योग्य संधीचा योग्य उपयोग करून घेईन आणि यश मिळवीन. अपयश आले तर त्या अपयशाचे खापर कोणाच्या तरी डोक्यावर फोडून स्वतःचे गौणत्व झाकायचा प्रयत्न करतो. किंवा आपले कोठेतरी चुकले असेल अशी समजूत घेऊन पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करू लागतो. परंतु कधीही स्वस्थानापासून दूर होऊन त्या जगन्नियंत्याला समजून घेण्याचा विचारही करत नाही. कोणी सुचवल्यास त्यालाच वेड्यात काढतो आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या भोगयातनेत अडकतो. आपल्यासारख्या मानवांना स्वयंभू म्हणजे काय ते समजावे म्हणून स्वयंभू परमात्म्याला विश्वबुद्धी, विश्वदेह, विश्वभावना वगैरे आहे असे सांगितले जाते. त्यायोगे जसे आपण स्वतः आपल्या बुद्धीने किंवा मनाने निर्णय घेऊन देहादी इंद्रियांनी कर्म करतो, त्याचप्रमाणे परमात्मा त्याच्या विश्वबुद्धीने, विश्वमनाने, विश्वदेहाने या विश्वाचे कार्य करतो, विश्वाचे नियंत्रण करतो. हे सर्वसामान्यांना समजते आणि पटतेही. परमात्म्याने स्वतःसाठी ही सृष्टी निर्माण केलेली आहे. किंवा असेही सांगितले जाते की जेव्हा परमात्म्यामधून ओम असा महाध्वनी होऊन त्यामधून हे विश्व निर्माण झाले तेव्हा तो स्वतःच तिच्या प्रेमात पडला. ते कसेही असो, परमात्मा या विश्वात देह धारण करून वास्तव्याला आला हे सत्य आहे. या स्वनिर्मित विश्वाची त्याने व्यवस्थित घडी लावून दिलेली आहे. त्यामुळे जो येथील शिस्त पाळत नाही, जो येथील व्यवस्था बिघडवतो, त्याला योग्य मार्गावर आणायला, नाठाळाला शासन करायला आणि त्यायोगे सज्जनांचे संरक्षण करायला परमात्मा येथे अवतार धारण करून प्रगट होतो. भूमी. आधुनिक युगात आपण पाहतो की विमान उतरायचे असेल तर त्यासाठी विमानतळ बांधावा लागतो.
एखाद्याकडे आपले काम असेल तर आपण त्याच्याकडे जाण्याआधी त्याच्याकडे कसे जायचे आणि आपले काम कसे साधायचे त्याची तयारी करतो. त्याला काम सांगण्यापूर्वी तेथे त्यासाठी योग्य असे वातावरण तयार करतो. राजेसाहेब नगरात यायचे असतील तर त्यासाठी प्रधानांकडून शहरात जय्यत तयारी केलेली असते. वाहतूक नियंत्रणाचा लाल दिवा असताना तो तोडून कोणी येतो का याची कोपऱ्यात आडोशाला उभे राहून वाट न पाहता चौकाचौकातून पोलीस रहदारी नियंत्रण करताना दिसायला लागले की आपण लगेच ओळखतो की कोणीतरी मंत्री यायचे आहेत. आपल्याकडे पाहुणे येणार असतील तर आपण त्यांच्या स्वागताची तयारी करतो. बी पेरायचे असेल तर ते उगवण्यासाठी शेताची जमिनीची मशागत करावी लागते. याचप्रमाणे भगवंत श्रींच्या अवताराची पृथ्वीवर तयारी व्हावी लागते. परमात्मा अकर्ता आहे. तो स्वतः काहीही करत नाही, आपणहून तर काहीच करत नाही. त्यासाठी त्याला भक्ताने साथ घालावी लागते, भक्ताने त्याला पुकारावे लागते. त्याचा श्रद्धेने धावा करावा लागतो. भक्ताचे हे बोलावणे अंतःकरणापासून व्हावे लागते. आपला नित्य जीवनातील अनुभवही असाच आहे. मागितल्याशिवाय सल्ला दिला तर सल्ला देणारा मूर्ख ठरतो आणि गोत्यात येतो. दोघांचे भांडण आपणहून सोडवायला गेलेला त्या दोघांकडून शाब्दिक किंवा शारीरिक मार खाऊन परत येतो. पती पत्नींचे भांडण तर शहाण्याने सोडवायला जाऊच नये. परमात्मा प्रगट होण्यासाठी येथे जसे वातावरण असावे लागते, यास्तव मुमुक्षू, साधक, साधू, संत, योगी, सज्जन यांनी केलेले कार्य फार मोलाचे असते आणि उपयुक्तही असते. हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे. आपण सर्वसामान्य जनांनीही जमेल तसे प्रभुकार्य करत राहावे. आपल्याने होईल तितके पावित्र्य राखावे. होईल तितकी प्रभुसेवा करत असावे. सूर्यास्तानंतर प्रकाशाचे काम एक पणती जितके होईल तेवढे करत असते. त्या पणतीची ही चिकाटी लक्षात घ्यावी आणि प्रत्येकाने आपल्या परी जमेल तितके प्रभुकार्य करत असावे. जे असे कार्य करत असतात त्यांना आपल्याने होईल तितके सहकार्य करावे. जन्म मृत्यू होणे आणि प्रगट होणे. परमात्मा या विश्वात 3 प्रकारे वास्तव्याला येतो. एक, सृष्टीलीला उपभोगायला आलेले मानवेतर प्राणी आणि सर्वसामान्य जन. 2, कैवल्यानंदी प्रभुसेवा करणारे सायुज्य मुक्तात्मे. आणि 3, विशेष प्रसंगी प्रगट होणारे अवतारी पुरुष. यापैकी सृष्टीलीला उपभोगायला आलेले मानवेतर प्राणी आणि सर्वसामान्य जन यांचा येथे जन्म मृत्यू होत असतो. मानवेतर प्राण्यांचा प्रवास एका योनीतून दुसऱ्या योनीत आणि मग तिसऱ्या योनीत आणि मग असा मानव योनी प्राप्त होईपर्यंत होत राहतो. 84 लक्ष वजा 1 एवढा येथे पसारा आणि वैविध्य आहे. या सर्वांमधून सृष्टीलीला अनुभवून मानवेतर प्राणी शेवटची 84 लक्षावी मानव योनी प्राप्त करतो. तेथे आपल्याला कर्मभोगानुसार तो जन्म घेत असतो, मृत पावत असतो. जन्म मृत्यू असे संचित संपुष्टात येईपर्यंत अखंड चालूच राहते. कैवल्यानंदी प्रभुसेवा करणारे सायुज्य मुक्तात्मे येथे त्यांच्या मर्जीने येत असतात. आपले विहित कर्म करत असतात. आपल्या मर्जीने येथून जात असतात. त्यांचा मृत्यू होत नाही. ते येथे फक्त जन्म घेतात, देह धारण करतात आणि समाधी घेतात. त्यांना सृष्टीलीला उपभोगायला आलेले मानवेतर प्राणी आणि सर्वसामान्य जन यांच्याप्रमाणे मृत्यू नाही. ते फक्त देह बदल करत असतात. आपण सर्वसामान्य जन त्याला मृत्यू समजतो.
वास्तवात ती देह बदलासाठी घेतलेली समाधी असते. विशेष प्रसंगी प्रगट होणारे अवतारी पुरुष यांचा मानवेतर प्राण्यांमध्ये किंवा मानवाप्रमाणे जन्म होत नाही किंवा मृत्यू होत नाही. ते परमात्म्याचे अवतारी असतात. त्यांना जन्ममृत्यू नाही. ते येथे स्वमर्जीने आपणहून प्रगट होतात. कार्य झाल्यावर आपणहून आपल्या अवताराची समाप्ती करतात. त्यांच्या अवताराचा हेतू संपन्न झाल्यावर त्यांचा अवतार संपन्न होतो. ते स्वस्थानी निजस्थानी योगधामी गमन करतात. असे अवतारी पुरुष आपल्या अवतार काळामध्ये मानवाला पटावे रुचावे म्हणून मानवाप्रमाणे जन्म घेतल्याचा आभास निर्माण करतात. त्यांच्यात त्यांच्याप्रमाणे होऊन वास्तव्य करतात. लहान राहतात, मोठे होतात, मानवी व्यवहार करतात. वेळप्रसंगी आपल्या अवताराची चुणूक दाखवतात. यामधून समजणारे, धडा घेणारे समजतात आणि धडा घेतात. प्रभूला ओळखतात, त्याच्या कार्यात सहभागी होतात. हरिओम.